लेक लाडकी योजनेविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. तर काय आहे लेक लाडकी योजना? या अंतर्गत किती लाभ मिळणार? यासाठी कागदपत्रे कोणती लागणार? तसेच पात्र कोण असणार? याविषयी आपण सर्व माहिती सदर व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे जे भविष्य आहे ते सुरक्षित ठेवण्यासाठी 1,01,000 रुपये हे शासनाकडे दिले जात असतात. आता पाहूयात यासाठी पात्रता काय ती. सर्वप्रथम लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असायला पाहिजे. तसेच कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. एका कुटुंबातील 1 किंवा 2 मुलींना लाभ दिला जातो. काही प्रकरणांमध्ये कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या निकषांप्रमाणेच असावे लागते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कुठे करायचा? तर या योजनेचा अर्ज आपल्याला गावातील किंवा परिसरातील अंगणवाडी केंद्रातून मिळू शकतो. अर्ज भरल्यानंतर ते अंगणवाडी सेविका किंवा संबंधित बाल विकास प्रकल्प यांच्याजवळ सुपूर्द करायचा आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज प्रक्रिया अंगणवाडी सेविकांमार्फतच केली जाते. अर्जासाठी कागदपत्रे कोणती लागतात तेही जाणून घेऊयात. मुलीचा जन्म दाखला, पालकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची प्रत, रहिवासी पुरावा आणि आवश्यकतेनुसार शाळेचे प्रमाणपत्र. लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? तर जवळची जे अंगणवाडी केंद्र आहे तिथे अर्ज करता येतो किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO कार्यालयात देखील अर्ज जमा करता येतो. काही ठिकाणी ऑनलाईन अर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. यासाठी जी वेबसाईट आहे ती लेक लाडकी योजना किंवा नारी शक्ती दूत ऍप वरून सुद्धा करता येते. आता यासाठी आवश्यक कागदपत्रे ते आपण मगाशी पाहिलेच तरी एक रिमाइंडर म्हणून मुलीचा जन्म दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, पालकांचे ओळखपत्र व पासपोर्ट साईज फोटो एवढे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. हे बघा, या ठिकाणी निकष देखील तुम्हाला बघायला मिळतील. तर हेच होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट. धन्यवाद.